हाय, शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मंचाव सूप बनवत आहोत, तर चला बनवायला सुरुवात करूया। तर मंचाव सूप बनवण्यासाठी मी इथे गॅसवर टोप ठेवलेला आहे। या टोपामध्ये 2 तांब्या पाणी ओतत आहे। इथे मी व्हेजिटेबल स्टॉक बनवत आहे, तर त्यासाठी मी भाज्यांचे एक्स्ट्राचे पार्ट्स म्हणजे साली वगैरे टाकत आहे आणि ते 5 मिनिटं उकळून घेत आहे। 5 मिनिटांनी हे गाळून घ्यायचं आहे आणि या पाण्याचा वापर आपल्याला या सूपामध्ये करायचा आहे। दुसरीकडे इथे गॅसवर मी हे भांडं ठेवलेलं आहे। यामध्ये 1 तांब्या पाणी ओतले आणि त्याचबरोबर 1 चमचा तेल आणि मॅगी टाकत आहे। मॅगीला आपल्याला 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। मॅगी शिजते याला मी थोडंसं वेगळं करून घेते। मॅगीऐवजी आपण नूडल्स देखील वापरू शकतो। मॅगीचं प्रमाण मी इथे सांगितलेलं नाही आहे, कारण चॉप्सी आपल्याला किती हवी आहे त्यानुसार इथे मॅगी शिजवून घ्यायची। मॅगी शिजले, गॅस बंद करून गाळून घ्यायचे। हे पहा, इथे गाळलेली मॅगी आहे ही मी एका वाटीमध्ये काढले, मोठ्या बाउलमध्ये काढलेलं आहे। त्यावर 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकते। कॉर्नफ्लोअर या मॅगीला लावून घ्यायचे। कॉर्नफ्लोअर लावण्या अगोदर मी इथे गॅसवर कढई ठेवले, त्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। कॉर्नफ्लोअर लावून झालं की या गरम तेलामध्ये ही मॅगी आपण थोडी थोडी सोडणार आहोत आणि याला लालसर असं तळून घेणार आहोत। मॅगी दोन्ही बाजूंनी लालसर अशी तळून घ्यायचे। मॅगी दोन्ही बाजूंनी लालसर अशी तळली आहे, ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। अशीच मी दुसरी देखील राहिलेली मॅगी तळून घेते। ते इथे आपली ही चॉप्सी तयार झालेली आहे, ती मी ताटामध्ये काढून घेतले। याच कढईमध्ये अर्धी पळी तेल ठेवलेलं आहे। यामध्ये मी 1 चमचा भरून लसूण टाकलेला आहे। लसूण बारीक चिरून घेतलेला आहे। अर्धा चमचा अद्रक टाकलेला आहे आणि हे थोडंसं परतून घेते। हे दोन्ही थोडंसं परतल्यानंतर यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकते। मिरच्या देखील थोड्याशा परतून घेते। आता यामध्ये आपण कोबी, फ्रेंच बीन्स आणि गाजर टाकत आहोत। हे तिन्ही मी समप्रमाणात घेतलेलं आहे। याला परतून घ्यायचं आहे। हे थोडंसं परतून घेतलं की मग त्यामध्ये आपण जे व्हेज स्टॉक बनवला होता तो ओतायचा आहे। इथे मी 2 तांब्या व्हेज स्टॉक वापरलेला आहे। आपल्याला किती लोकांसाठी आणि किती सूप बनवायचं आहे त्यानुसार पाण्याचं आणि व्हेजेसचं म्हणजे भाज्यांचं प्रमाण वाढवायचं आहे। तर यातच मी चवीनुसार मीठ, व्हाईट पेपर आणि ॲरोमॅटिक पावडर टाकलेली आहे। ॲरोमॅटिक पावडर ऑप्शनल आहे, नाही टाकली तरीही चालते आणि व्हाईट पेपर नसेल तर ब्लॅक पेपर टाकलं तरीही चालेल। जर तुमच्याकडे चायनीज सॉल्ट असेल ते जरी टाकलं तरीही चालते। त्यातच मी 1.5 चमचा सोया सॉस आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट टाकलेली आहे। 2 चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतलं होतं, त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून मग यामध्ये थोडं थोडं टाकलं आहे। लक्षात घ्यायचं, कॉर्नफ्लोअरची पेस्ट जास्त टाकायची नाही, खूप घट्ट हे सूप बनवायचं नाही। आता हे चांगलं उकळलेलं आहे। यामध्ये 1 चमचा साखर आणि थोडी कोथिंबीर देखील मी लास्टला ॲड केलेली आहे, ते स्किप झालं। तर इथे आपलं हे मंचाव सूप तयार झालेलं आहे। मी इथे गॅस बंद करते। तुम्ही पाहू शकताय हे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही आहे। तर आता हे मी एका सर्विंग बाउलमध्ये काढलेलं आहे आणि आपण जे चॉप्सी तळली होती ती मी यावर टाकते। तुम्हाला हे मी बनवलेलं मंचाव सूप कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।